हॅलो, हर हर महादेव. तुम्ही सुद्धा शिवभक्त आहात का? असाल तर आपला व्हिडिओ लास्टपर्यंत पाहाल आणि जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक आणि शेअर कराल. हा व्हिडिओ तुम्हाला जास्तीत जास्त व्हायरल करायचा आहे. मी लास्ट व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितलं होतं की भारतामध्ये अनेक मंदिरं आहेत, अनेक गडकिल्ले आहेत, रहस्यमय मंदिरं आहेत. असंच एक ठिकाण केदारेश्वर गुफा आणि इथे दडलंय जगाचा अंत. तर खरंच जगाचा अंत होईल का? ते काय आहे, कुठे आहे, ही थोडीशी माहिती मी तुम्हाला सांगते. हरिश्चंद्रगड महाराष्ट्रात अहमद जिल्ह्यामध्ये आहे आणि तिथेच केदारेश्वराची कृपा आहे. आणि हे ठिकाण खूप रहस्यमय ठिकाण आहे आणि त्या मंदिराला 4 खांबे आहेत. आणि विशेष गोष्ट अशी विचार करण्यासारखी गोष्ट आहे, ते जे 4 खांबे आहेत ना, ते एकाच दगडापासून बनलेले आहेत. आणि असं म्हटलं आहे त्या 4 खांब्यांबद्दल की एक खांबा तुटला तेव्हा सत्ययुगाचा अंत झाला, दुसरा खांबा तुटला तेव्हा त्रेतायुगाचा अंत झाला आणि तिसरा खांबा तुटला तेव्हा द्वापारयुगाचा अंत झाला आणि आत्ता जे आहेत ते लास्ट खांबा, चौथा खांबा, असं बोललं जातं की कलियुगाचा अंत होणार. खरंच अंत होईल का? हे खूप वेगळं आहे मंदिर, खूप प्रसन्न वाटेल असं मंदिर आहे. गुफेमध्ये शिवलिंग आहे ते नेहमी पाण्यामध्येच असते. आणि हो, अजून एक वेगळी गोष्ट आहे, तिकडे जल अभिषेक करण्याची गरज अजिबात लागत नाही, कारण पाणी नेहमी शिवलिंगीच्या भोवताली असतो. मंदिराचं अस्तित्व जे आहे ते पाषाण युगापासून आहे आणि या शिवलिंगाची उंची जवळजवळ 5 फूट आहे. त्यामुळे ही अर्धी पिंड नेहमी पाण्यामध्येच असते. आणि हो, जेव्हा आपण जातो तेव्हा पाण्यातूनच जावं लागते, ते सुद्धा थंडगार पाण्यातून. खरंच खूप छान मंदिर आहे. म्हणजे बघून प्रसन्न वाटेल. मंदिराकडे बघून, शंभूला बघून असं सगळ्या गोष्टी, जे मनावरचं ओझं आहे ते कमी झालेलं आहे माझ्या, असंच बोलेल मी. माझी इच्छा होती ती पूर्ण झालेली आहे. आणि तुम्हाला माहिती आहे का, ह्या मंदिराचं विशेष म्हणजे हे जे मंदिर आहे ते जवळजवळ 11व्या शतकातलं मंदिर आहे. म्हणजे विचार करा, 11वा शतक, किती जुनं मंदिर आहे हे. खूप रहस्यमय मंदिर तर आहेच, पण खूप पाषाण युगापासून बनलेलं हे मंदिर आहे. आणि खरंच म्हणजे जेव्हा सगळ्या गोष्टीकडून आपण तुटतो तेव्हा एकच गोष्ट दिसते, ती म्हणजे शंभू. मला खूप अनुभव आहे देवाबद्दल, माझ्या शंभूबद्दल. कारण केव्हा असं घडतं लाईफमध्ये, कुठल्या गोष्टी असं हरल्यासारख्या वाटतात, तेव्हा शंभूचं नाव घेतलं की सगळ्या गोष्टी मस्त होतात. आणि खरंच तुम्हाला व्हिडिओ हा आवडला असेल तर जास्तीत जास्त तुम्ही लाईक आणि शेअर करा. मला जेवढी माहीत होती तेवढी मी सांगायचा प्रयत्न केला. तर बोला हर हर महादेव. बाय.